नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण संसदेचा अभ्यास करणार आहोत। संसद ना आपल्या राज्यघटनेमधला सर्वात मोठा टॉपिक आहे। तर बघा, बऱ्याच जणांना काय होतं, एकतर संसदेचा अभ्यास करताना खूप कंटाळा येतो आणि कधी कधी कंटाळा नाही केला, अभ्यास केला तरी पण एवढा मोठा टॉपिक असल्यामुळे ना तो नीट समजत नाही। मग आपल्याला काय करायचंय, लेक्चरचा अभ्यास करताना, टॉपिकचा अभ्यास करताना त्याचं ना छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये विभाजन करायचंय। ज्यावेळेला आपण पार्ट्स मध्ये विभाजन करून अभ्यास करू तर आपल्याला छोटे छोटे पॉइंट्स नीट समजतील की नाही। मग त्यानुसारच ना लेक्चर सुद्धा मी तुमचे तसेच घेणार आहे। बघा, संसदेमध्ये ना भरपूर अशा गोष्टी आहेत। एक तर संसदेची निर्मिती कशी आपल्या झालेली आहे, त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा, त्यांचे सदस्य, त्यांच्या पात्रतेच्या अपात्रतेच्या अटी, त्याचबरोबर राज्यसभेचे सभापती, लोकसभेचे अध्यक्ष आहेत, त्यांचे विशेष अधिकार आहेत, संसदेचं कामकाज कसं चालतं, कायदा निर्मिती कशी होते। बघा, आता ज्या वेळेला मी टॉपिक्स बोलली तर यातले बरेचसे टॉपिक्स तुमच्या लक्षात सुद्धा राहिले नसतील। तर बघा, एक एक टॉपिक आहे ना त्याच्यानुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे, एकदम सिंपल वे मध्ये। टॉपिक मोठा असला तरी एवढा कठीण नाहीये। बघा, संसदेच्या बाबतीत ना एक छोटीशी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला फायद्याची आहे। संसद या टॉपिक मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फक्त तरतुदी लक्षात ठेवायच्या, कलम जास्त लक्षात ठेवायची नाहीये, कारण की आयोग संसद या टॉपिक मधून ना जास्त कलमांवर प्रश्न विचारत नाही। ज्या कलमांवर प्रश्न विचारली जातात ना ती कलम तर मी तुम्हाला सांगणारच आहे, जी महत्वाची आहेत ती। पण बघा, या आधी मी तुमचं रिव्हिजन लेक्चर सुद्धा घेतलं। आपण कलम 75 पर्यंतचा पूर्ण जो अभ्यास आहे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मंत्रिमंडळाचा तो केला। त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की कलम ही खूप महत्वाची आहेत। अगदी त्याच्यामध्ये जे छोटे छोटे सब कलम्स असतात, सब सेक्शन्स असतात, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। पण इथे संसदेच्या बाबतीत तसं नाहीये। जसं यामधून जास्तीत जास्त तुम्हाला लोकसभा, राज्यसभेशी संबंधित जर काही कलम असतील, पुढे मग विधेयकाशी संबंधित जर काही कलम असतील, अर्थसंकल्पाशी संबंधित कलम, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, तर ते तर मी तुम्हाला लेक्चरमध्ये येईल त्यावेळेला सांगेलच। मग आता तुम्ही म्हणाल मॅम, इथे आपण कलम 75 पर्यंतचा अभ्यास केला, कलम 75 कशात होतं, कलम 75 पर्यंत भाग 5 चा अभ्यास केलेला। मग भाग 5 मध्ये जे प्रकरण 1 होतं ते राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळाशी संबंधित होतं, राईट। पण मग आता संसद कोणत्या भागामध्ये, तर संसदेसाठी ना असं कोणतं वेगळं भाग नाहीये। हा जो भाग 5 आहे ना तेच पुढे कंटिन्यू झालेला आहे, ओके। पण आता फक्त याच्यामध्ये प्रकरण जे आहे ते दुसरं ऍड झालेलं आहे। प्रकरण 1 मध्ये आपण जो अभ्यास केला तो कुठपर्यंत होता, कलम 52 ते कलम 78 पर्यंत, राईट। आता इथे भाग 5 मध्ये प्रकरण 2 आहे। मग प्रकरण 2 मध्ये संसदेच्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत त्या कलम 79 ते कलम 114 पर्यंत दिलेल्या आहेत। बघा, भरपूर अशी कलम आहेत या भागामध्ये, पण इट्स ओके, आपण एक एक छानसा अभ्यास करायचा आहे। मग आता तुम्ही म्हणाल मॅम, 75 ते 79 पर्यंत मधली कलम कुठे गेली, 76, 77, 78। तर ही जी आहे ती सुद्धा प्रकरण 1 मधलीच कलम आहे, ती पटकन मी तुम्हाला सांगते। कलम 76चा तर आपल्याला मॉड्यूलच्या शेवटी अभ्यास करायचा आहे, ज्यावेळेला आपण महत्वाच्या पदांचा अभ्यास करणार आहोत। कलम 76 जे आहे ते अटर्नी जनरलशी रिलेटेड आहे, तर ते आपण नंतरच करणार आहोत। कलम 77 मध्ये दिलेलं आहे की आपल्या देशाचा जो कारभार आहे तो राष्ट्रपतींच्या नावाने चालणार आहे, ओके, सिंपल आहे। कलम 78 मध्ये काय दिलंय की जो काही आपल्या देशाचा कारभार चालतोय, नवीन ठराव मंजूर होत आहेत किंवा लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये कसं कामकाज चालतंय, याची जी सगळी माहिती आहे, सरकारची जी माहिती आहे स्पेसिफिकली, ती पंतप्रधान हे राष्ट्रपतींना देतील, ओके। तर एवढं लक्षात आलं। 76, 77, 78। 76 मध्ये अटर्नी जनरल आहे, 77 मध्ये राष्ट्रपतींच्या नावाने कारभार चालणार आहे आणि कलम 78 मध्ये दिलेलं आहे की प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंटना त्यांच्या कामकाजाविषयी माहिती देतील, ओके। मंत्रिमंडळात, सरकारमध्ये जे काही काम चालणार आहे त्याची माहिती ते कोणाला देणार आहे, राष्ट्रपतींना। मग पुढे आपण सुरुवात करूया, संसदेकडे वळूया। मग संसद कसं असणार आहे, आपल्या संसदेची रचना कशी असणार आहे, त्याच्याबद्दलची जी तरतूद आहे ती देण्यात आलेली आहे कलम 79 मध्ये। कशात देण्यात आलेली आहे, तर कलम 79 मध्ये, म्हणजेच प्रकरण 2 मधलं पहिलं जे कलम आहे ते संसदेबद्दल दिलेलं आहे। अच्छा, आता संसद काय आहे, आपण बघा पार्लमेंट म्हणतो, संसद भवन म्हणतो। तर आपलं जे संसद भवन आहे ते कसं आहे, असं आहे ना, गोल संसद भवन आहे। आता ही आपली जुनी बिल्डिंग आहे। आता आपल्याला काही वर्षांमध्ये म्हणजे 2024-25 पर्यंत एक नवीन पार्लमेंट बघायला मिळेल, ज्याचं कामकाज ऑलरेडी सुरू झालेलं आहे, ठीक आहे, ज्याच्यावर आपण आय थिंक ऑलरेडी लेक्चर घेतलेलं आहे। तर या संसदेचे ना 2 भाग पडण्यात आलेले आहेत। म्हणजे ही जी बिल्डिंग आहे आपली गोल बिल्डिंग जी आहे त्याच्यामध्ये 2 सभागृह आहेत।
एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा. काय काय आहे तर राज्यसभा आणि लोकसभा. आता राज्यसभा आणि लोकसभेची रचना कशी असणार आहे ते आपण लेक्चरमध्ये पुढेच बघणार आहोत. पण आपल्याला बिल्डिंग मध्ये तर दिसतंय की दोनच सभागृह आहेत. मग संसद म्हणजे फक्त हे दोन सभागृह आहेत का? नाही. संसदेची जी रचना आहे ती 3 घटकांमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे संसदेमध्ये 3 लोक असतील किंवा 3 इन्स्टिट्यूशन्स असतील असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये एक लोकसभा तर असणारच आहे, दुसरं राज्यसभा तर असणारच आहे. मग तिसरं कोण आहे तर तिसरे आहेत ते म्हणजे आपले राष्ट्रपती. कोण तर ते म्हणजे आपले राष्ट्रपती. ठीक आहे. म्हणजे संसद कशा कशाचं मिळून बनलेलं आहे? राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. ठीक आहे. राष्ट्रपतींचा आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की राष्ट्रपती हे संसदेचे सदस्य नाहीयेत, पण जरी संसदेचे सदस्य नसले तरी राष्ट्रपती हे संसदेचा एक अविभाज्य भाग आहे. बघा, राष्ट्रपती खासदार आहेत का? एमपी आहेत? नाही आहेत. त्यांची वेगळी निवडणूक होते 5 वर्षांमध्ये. दर 5 वर्षांनी जी निवडणूक होते ती होत नाही, किंवा राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ते नसतात. त्यांची एक वेगळी निवडणूक होते आणि त्यातून ते निवडले जातात. पण ते संसदेचे सदस्य म्हणून निवडले जात नाहीत, फक्त राष्ट्रपती म्हणून निवडले जातात. पण तरी सुद्धा संसदेचे अविभाज्य भाग आहेत. अविभाज्य भाग का आहेत? कारण की बघा, ज्यावेळेला कायदा निर्मिती होते तर त्यावेळेला विधेयक पास झाल्यानंतर त्याच्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी लागते. राईट. त्याचप्रमाणे कोणताही कायदा असो त्याच्यासाठी स्वाक्षरी लागते त्यांची. त्यानंतर जे लोकसभेचं पहिलं जे आपण म्हणू शकतो काय असते, बैठक असते, तर बैठकीमधलं सर्वात पहिलं संभाषण ते देतात, म्हणजे अभिभाषण ते देतात. लोकसभा ते विसर्जित करू शकतात. त्याचप्रमाणे संयुक्त बैठक बोलवू शकतात. तर संसदेसंबंधीच्या या सगळ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते राष्ट्रपती करतात. त्यामुळे ते अविभाज्य भाग आहेत. ओके. आता संसदेमध्ये महत्वाची जी कामं होतात ती म्हणजे धोरणं आखली जातात आणि मेनली तर संसदेमध्ये काय केलं जातं तर कायदा निर्मिती होते. तर हा झाला एक संसदेच्या कामाचा पार्ट. राईट. तर इथे तुम्हाला समजलंय की संसद नक्की कशा कशाची मिळून बनलेली आहे? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. आता पुढे आपण वळूया लोकसभा आणि राज्यसभेकडे. लोकसभेची निर्मिती कशी असणार आहे किंवा रचना कशी असणार आहे आणि राज्यसभेची रचना कशी असणार आहे त्याच्यासाठी 2 वेगळी कलम आहेत. आता इथे मी सभागृह गोल आहे म्हणून हे गोल नाही काढत आहे. आपण थोडं जे इझी होईल तसंच करूया. तर ही समजा आहे राज्यसभा, ही आहे लोकसभा. ठीक आहे. राज्यसभेला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं, लोकसभेला सुद्धा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. पूर्वी ना ज्यावेळेला आपल्या राज्यघटनेची निर्मिती करण्यात आलेली त्यावेळेला काय करण्यात आलेलं की आपल्या लोकसभा किंवा राज्यसभेला या नावांनी ओळखलं जात नव्हतं. राज्यसभेला ओळखलं जात होतं हाऊस ऑफ स्टेट्स. काय म्हणून ओळखलं जात होतं तर हाऊस ऑफ स्टेट्स. आणि लोकसभेला हाऊस ऑफ कॉमन्स. हाऊस ऑफ स्टेट्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स ही नावं आपण कुठून घेतलेली आहेत तर ब्रिटनच्या पार्लमेंटवरून. बघा, आपण आपल्या संसदेला काय म्हणतोय तर संसद भवन किंवा पार्लमेंट. जर पार्लिमेंट हा शब्द जरी म्हणजे सर्वात पहिल्यांदा जी पार्लिमेंटची निर्मिती झालेली, संसदेची निर्मिती झालेली ती ब्रिटनमध्येच झालेली. ब्रिटिशांनी आपल्यावर एवढ्या वर्ष राज्य केलं. मग आपण सुद्धा एक प्रकारे त्यांचं जी संसद आहे त्याचीच रचना आपल्याकडे घेतली. ठीक आहे. जर अमेरिकेमध्ये आपण बघितलं तर तिथे एक हाऊस ऑफ कॉमन्स, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे, सिनेट आहे. राईट. पण इथे आपण बघितलं तर काय आहे तर ते आहे हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ स्टेट्स. ओके. अमेरिकेमध्ये काय आहे सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. ठीक आहे. आणि जे अमेरिकेचं संसद आहे त्याला काय म्हटलं जातं तर काँग्रेस. आपल्याकडे काँग्रेस एक पार्टी आहे पण अमेरिकेच्या संसदेला म्हटलं जातं काँग्रेस. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. पण बघा, पार्लमेंट हा जो शब्द आहे ना तो फ्रेंच शब्द आहे. काय शब्द आहे तर फ्रेंच शब्द आहे. पण सर्वात पहिल्यांदा पार्लमेंटची निर्मिती जी झालेली ती ब्रिटनमध्ये झालेली आणि म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो तर संसदीय कार्यप्रणाली. काय म्हणतो तर संसदीय कार्यप्रणाली. ठीक आहे. आणि मग ना अच्छा मी कुठे होती तर आपण ह्याला आधी पूर्वी काय हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ स्टेट्स म्हणून ओळखायचो. आता सुद्धा ओळखतो. पण जे लोकसभा आणि राज्यसभा आहे हे नामकरण जे आहे याचं जे बारसं आहे तेच करण्यात आलेलं आहे 1954 मध्ये. का? कारण की भारत आहे तर एक त्यांनी हिंदी नाव याला दिलं. ठीक आहे. त्याचप्रमाणे ना राज्यसभेला अजून एका नावाने ओळखलं जातं ते म्हणजेच राज्यसभा एक आहे द्वितीय सभागृह आणि लोकसभा आहे ते म्हणजे प्रथम सभागृह. लोकसभा प्रथम सभागृह का आहे कारण की बघा, लोकसभेवर निवडून येणारे जे सगळे सदस्य आहेत ते डिरेक्टली लोकांकडून निवडले जातात. पण राज्यसभेमध्ये डिरेक्टली लोकांकडून निवडले जात नाही.
त्याची जी पद्धत आहे ती मी पुढे डिस्कस करेल. फक्त इथे लक्षात ठेवा, राज्यसभेमध्ये जे सदस्य निवडून दिले जातात ते बघा 5-5 वर्षांनी निवडणुका होतात का राज्यसभेच्या? नाही होत, लोकसभेच्या निवडणुका होतात. मग त्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे लोकसभेला अस्थायी सभागृह म्हणून ओळखलं जातं, अस्थायी सभागृह, आणि राज्यसभेला स्थायी सभागृह म्हणून ओळखलं जातं. स्थायी सभागृह का? कारण की राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही, आणि तिथेच आपण लोकसभा बघितलं तर दर 5 वर्षांनी विसर्जित होते. 5 वर्षांनीच काय, जर समजा राष्ट्रपतींना पंतप्रधानांना वाटलं तर लोकसभा 5 वर्षांच्या आधी सुद्धा विसर्जित होऊ शकते, म्हणजे ज्या निवडणुका त्या 5 वर्षांच्या आधी सुद्धा होऊ शकतात. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुम्हाला सांगितल्या ना, त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. फक्त मी इथे तुम्हाला सांगितलंय की त्या सभागृहाला काय म्हणून ओळखलं जातं. आता हे का असं ओळखलं जातं या नावांनी ते तुम्हाला समजणारच आहे पुढे पुढे हळूहळू अभ्यास करताना. तर राज्यसभेसंबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत कलम 80 मध्ये. लोकसभेसंबंधीची जी रचना आहे, म्हणजे लोकसभेची रचना कशी असेल तर ते देण्यात आलेले आहे कलम 81 मध्ये. राज्यसभा 80, लोकसभा 81. इथे लक्षात ठेवा, आधी राज्यसभा आहे त्यानंतर लोकसभा आहे. जरी लोकसभा प्रथम सभागृह असलं तरी त्याचं जे कलम आहे ते नंतर आलेलं आहे. ठीक आहे. मग इथे ही गोष्ट लक्षात आली. अच्छा, मग आता मला सांगा राज्यसभेचे सदस्य किती असणार आहेत जास्तीत जास्त? तर जास्तीत जास्त आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे की राज्यसभेमध्ये 250 सदस्य असू शकतात, लोकसभेमध्ये 552 सदस्य असू शकतात. पण सध्या आपण बघितलं तर राज्यसभेमध्ये 245 सदस्य आहेत आणि लोकसभेमध्ये 545 सदस्य आहेत. ओके, 245 आणि 545. अच्छा, आता लोकसभा आणि राज्यसभेमध्ये किती सदस्य असतील हे कशावरून समजतं आपल्याला? तर बघा, लोकसभेचे जे सदस्य आहेत ना, म्हणजे लोकसभेमध्ये कोणत्या राज्यामधून किती सदस्य येतील, किती खासदार निवडून येतील ते त्या लोकसंख्येवर डिपेंड असतं, त्या राज्याच्या लोकसंख्येवर. बघा, जेवढी जास्त लोकसंख्या असेल तेवढे जास्त मतदारसंघ असतील, राईट? मग तेवढेच जास्त खासदार त्या राज्यामधून लोकसभेमध्ये असतील. जर समजा कमी लोकसंख्या असेल तर कमी खासदार असतील. एक लोकसभेचं एक छोटंसं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता की लोकसभेमध्ये सर्वात जास्त जे सदस्य आहेत ते आहेत, लोकसभेमध्ये सर्वात जास्त जे सदस्य आहेत ते आहेत युपीचे. किती? तर 80 सदस्य आहेत. बघा, युपी हे एक मोठं राज्य सुद्धा आहे, त्याची लोकसंख्या सुद्धा जास्त आहे आणि मतदारसंघ जास्त आहेत. महाराष्ट्रामधून किती आहेत लोकसभेवर सदस्य? 48. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता जर आपण राज्यसभेच्या बाबतीत बघितलं तर महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण 19 सदस्य निवडून दिले जातात आणि तिथे सर्वात जास्त सदस्य हे युपीचे आहेत, 31. हे सर्वात जास्त महाराष्ट्राचे असे मी का सांगते? कारण की बऱ्याच वेळेला आयोग त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारत असतं. ठीक आहे. आता मी एवढं सांगितलेलं आहे, अजून याच्यामध्ये जास्त तुमचा गोंधळ निर्माण करत नाही. हे जे छोटंसं मी तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत त्या पाहिजे तर एकदा बघून घ्या. कलम 80 मध्ये तरतूद दिलेली आहे, कमाल सदस्य संख्या 250 असणारे, पण सध्या किती आहेत? 245 आहेत. का 245 आहेत? कारण की हे कशावरून करण्यात आलेलं आहे तर त्या राज्यामध्ये किती लोकसंख्या असणार आहे. त्यामध्ये सांगितलेलं की 238 राज्यांचे आणि युनियन टेरिटरीचे असतील. अच्छा, यामध्ये 12 जे सदस्य आहेत ते राष्ट्रपती नामनिर्देशित करतील. राष्ट्रपती नामनिर्देशित कोणाला करतील? तर बघा, कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, वैज्ञानिक, हे जे असे एकदम आपण म्हणू शकतो स्कॉलर लोक असतात ना, तर त्या स्कॉलर्स मधून राष्ट्रपती 12 जणांची राज्यसभेवर सदस्य म्हणून नामनिर्देशित करतील. ठीक आहे. बाकी जे सदस्य आहेत त्यांची निवडणूक कशी होईल? अच्छा, राज्यसभेवर जे सदस्य निवडून येतात ते कशा पद्धतीने निवडून येतात त्याकडे आपण परत वळूया. तर बघा, राज्यसभेवर निवडून येणारे जे सदस्य आहेत ना, परत इथे आपण थोडंसं कंपॅरिझन करून शिकला तर तुम्हाला लक्षात येईल. राज्यसभेवर जे सदस्य आहेत ना ते निवडून दिले जातात विधानसभा सदस्याकडून. कोणाकडून? तर विधानसभा सदस्याकडून. शॉर्टमध्ये आपण इथे लिहूया, कोणाकडून? विधानसभा सदस्याकडून. ओके. जर आपण लोकसभेमध्ये बघितलं तर दर 5 वर्षांनी निवडणुका होत असतात. म्हणजेच लोकसभेवर निवडून दिलेले सदस्य कोण निवडून देत असते? तर जनता. आपण त्यांना निवडून देत असतो डिरेक्टली आणि म्हणूनच याला प्रथम सभागृह म्हणतात. पण राज्यसभेवर जे निवडून दिलेले सदस्य असतात ना ते काही लोकांनी निवडून दिलेले सदस्य नसतात. लोक सदस्य निवडून देतात आणि जे निवडून आलेले सदस्य आहेत विधानसभेमधले, तर विधानसभा त्यांच्यामध्येच एक एकल संक्रमणीय मतदान पद्धत होते, जशी राष्ट्रपतींची झालेली. आपण ऑलरेडी त्याच्यावर डिस्कस केलेलं आहे. तर जर तुम्हाला ते समजून घ्यायचं असेल तर राष्ट्रपतींचं लेक्चर बघा.
तर एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने अप्रत्यक्षरित्या त्यांची निवडणूक घेतली जाते. म्हणजे जे विधानसभेमधले आमदार असतात ते आपल्यामधून एकाची राज्यसभेमध्ये निवडणूक करतात. 1-2 म्हणजे जेवढ्या जागा असतील तेवढ्यांसाठी. ठीक आहे. पण ना विधानसभेमध्ये जे नामनिर्देशित सदस्य असतात आणि विधान परिषद राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. म्हणजेच राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त कोण असणार आहे? विधानसभेचे निर्वाचित सदस्य. कोण असणार आहेत? तर विधानसभेचे निर्वाचित सदस्य. यामध्ये विधानसभेचे नामनिर्देशित सदस्य त्याचप्रमाणे विधान परिषद राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेणार नाही. मग इथे फरक समजला. लोकसभेमध्ये जे आपले प्रतिनिधी असतात, लोकप्रतिनिधी असतात, रिप्रेझेंटेटिव्ह ते असतात, म्हणजे ज्यांना आपण निवडून देतो. आणि राज्यसभेमध्ये विधानसभेचे सदस्य आपल्यामधून सदस्य जे आहेत ते राज्यसभेमध्ये पाठवतात. ओके. आता मग यांच्या निवडणुका कधी कधी होतात. जसं मी तुम्हाला मघाशी सांगितलं की राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे जे कधीच विसर्जित होत नाही. मग विसर्जित होत नाही तर यामध्ये सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर बघा, सदस्यांचा जो कार्यकाळ असतो ना, एका सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. ओके. एका सदस्याचा कार्यकाळ म्हणजे प्रत्येक सदस्य जे आहेत, जे 245 सदस्य आहेत, त्यांचा कार्यकाळ असणार आहे 6 वर्षांचा. मग राज्यसभेचा कार्यकाळ पण 6 वर्षांचा आहे का? तर नाही. राज्यसभेमध्ये काय केलं जातं, हे जे 245 सदस्य आहेत त्यातले 1/3 सदस्य प्रत्येक 2-2 वर्षांनी निवडून दिले जातात. म्हणजे 1/3 सदस्य हे रिटायर होतात. ओके. त्याच्यानंतर अजून 1/3 सदस्य हे निवडून दिले जातात. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, राज्यसभा विसर्जित होत नाही. 245 सदस्य आहेत जे नेहमी राज्यसभेमध्येच असतात. ज्यावेळी त्यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ संपतो, त्या सदस्याचा 6 वर्षांचा कार्यकाळ संपतो, त्यावेळेला 2-2 वर्षांनी 1/3 सदस्य हे राज्यसभेवर निवडून दिले जातात. ओके. पूर्ण राज्यसभा एकदाच पूर्णपणे विसर्जित झालेली आहे किंवा रिकामी झालेली आहे असं आपल्याला आढळून येत नाही. तिथेच आपण लोकसभेच्या बाबतीत बघितलं तर दर 5 वर्षांनी निवडणुका होते. म्हणजे दर 5 वर्षांनी लोकसभा ही पूर्ण रिकामी झालेली असते. पूर्ण जे नवीन प्रतिनिधी आहेत, जे सदस्य आहेत, ते तिथे निवडून दिले जातात. ठीक आहे. म्हणजे लोकसभेमध्ये कसं आहे की जर 5 वर्षांनी तुमचा कार्यकाळ संपला की परत तुम्ही नवीन निवडणूक लढा. पण इथे 2-2 वर्षांनी जरी याची निवडणूक होत असली तरी दर 2 वर्षाला प्रत्येक सदस्याला निवडणूक लढावी लागते का? प्रत्येक उमेदवाराला? तर नाही. जरी तो निवडून आला तरी त्याचा पूर्ण 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतो आणि त्यानंतरच त्याचं सदस्य जे आहे ते रद्द होतो किंवा तो रिटायर होतो. ठीक आहे. सो इथे ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली. 1/3 सदस्यांसाठी प्रत्येक 2 वर्षांनी निवडणूक होते राज्यसभेमध्ये आणि राज्यसभेच्या सदस्याचा जो कार्यकाळ आहे तो असतो 6 वर्षांचा. ठीक आहे. म्हणजेच इथे आपल्याला समजलंय सभागृहाचा कालावधी किती असणार आहे, लोकसभेचा आणि राज्यसभेचा. आणि ह्या ज्या दोन्ही तरतुदी आहेत त्या कलम 83 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचा कार्यकाळ किती असेल याची जी तरतूद आहे ती कलम 83 मध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत तरी नीट समजलं असेल. राज्यसभेमध्ये कसे सदस्य निवडून दिले जातात, लोकसभेमध्ये कसे सदस्य निवडून दिले जातात, त्यांची जी रचना आहे ती कशा प्रकारे वेगळी आहे. ठीक आहे. मग आता लोकसभेबद्दल आपण तर इथे बघितलं की कलम 81 मध्ये त्यांची तरतूद दिलेली आहे. 552 एवढे जास्तीत जास्त सदस्य असले पाहिजेत आणि 545 हे आता सदस्य आहेत. ओके. ही सदस्य जी आहे, सदस्य संख्या ती कशावर ठरवली जाते, राज्यसभेची किंवा लोकसभेची? तर त्या राज्याच्या लोकसंख्येवर. ठीक आहे. त्या राज्याची जेवढी लोकसंख्या असेल तर त्याचे मतदारसंघांमध्ये विभाजन केलं जातं आणि त्याच्यानुसारच तेवढे सदस्य राज्यसभा आणि लोकसभेवर निवडून दिले जातात. मग तिथे राज्यसभेशी रिलेटेड मतदारसंघ कसे असतात? ज्याला आमदार निवडून दिले जातात, विधानसभाचं मतदान होतं तेव्हा पण तर मतदारसंघ असतात ना. एक प्रकारे जो विधानसभेवर निवडून आलेला सदस्य असतो तो एखाद्या मतदारसंघातूनच निवडून आलेला असतो. त्यामुळे तिथे सुद्धा मतदारसंघ महत्वाचे ठरतात. ठीक आहे. लोकसभेचा कालावधी आपण बघितलेला आहे. राज्यसभेचा कालावधी की हे एक चालू असणारी स्थायी संस्था आहे, कधीच विसर्जित होत नाहीये. 1/3 सदस्य 2 वर्षांनी निवृत्त होतात. हे दिलेलं आहे लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये. मग आता लोकसभेच्या निवडणुकीची पद्धत आपण बघितली तर क्षेत्रीय मतदारसंघ असतं. प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्रचना होते. अच्छा, प्रत्येक जनगणनेनंतर पुनर्रचना होते म्हणजेच काय की जी सदस्य संख्या आहे लोकसभेची तर ती सदस्य संख्या किती असावी त्याच्यासाठी ही पुनर्रचना केली जाते. जसं आता जे शेवटची जी सदस्य संख्या आहे त्याच्यामध्ये चेंज करण्यात आलेलं 2002 मध्ये 2001च्या जनगणनेनुसार
राईट. आता जी पुढे ही सदस्य संख्या आहे ती 2026 मध्ये चेंज होईल. म्हणजे आपल्याला बघायला मिळेल की लोकसभेमधले जे सदस्य आहेत किंवा खासदार आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळेच बघा आता जी आपली जुनी पार्लिमेंट आहे ती काम करणार नाहीये. जी नवीन पार्लिमेंटची बिल्डिंग बनते ती तिथे काम केलं जाणार आहे, कारण की नवीन पार्लिमेंटच्या बिल्डिंगमध्ये सीट्स वाढवल्या जाणार आहेत. जर आपण जुनी पार्लिमेंटची बिल्डिंग बघितली आता जे आपलं संसद आहे तर त्याच्यामध्ये पुढे तेवढे सदस्य राहू शकणार नाहीत, तेवढ्या सीट्सची अरेंजमेंट नाहीये आणि नवीनच संसद भवन बांधण्यात येत आहे. ओके. आणि त्याचबरोबर ना लोकसभेमध्ये अजून एक गोष्ट असते ते म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातींसाठीचे आरक्षण. तर बघा अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या जागांचं आरक्षण सुद्धा दिलं जातं. हे लक्षात ठेवा. लोकसभेमध्ये किती अनुसूचित जातींचे त्या राज्यातून सदस्य निवडून दिले जातील. म्हणजे तो मतदारसंघ असतो ना तो एखाद्या अनुसूचित जातीसाठी किंवा अनुसूचित जमातीसाठी हा राखीव ठेवला जातो. त्यामध्ये आपण बघितलं ना तर हे सुद्धा कसं केलं जातं की त्या राज्यामध्ये किती अनुसूचित जातींसाठी किंवा अनुसूचित जमातींसाठी जागा राखीव ठेवल्या जातील तर त्या जातीचं किंवा त्या जमातीचं पूर्ण राज्याच्या लोकसंख्येशी किती प्रमाण आहे त्याच्यावर सदस्य संख्या ठरवली जाते. ठीक आहे. मग आता ही सदस्य संख्या आपण बघितली तर लोकसभेमध्ये एकूण 84 जागा आहेत एससी साठी म्हणजेच शेड्युल्ड कास्टसाठी अनुसूचित जातींसाठी. किती जागा आहेत लोकसभेमध्ये सध्या? एकूण 84. मग महाराष्ट्रामध्ये असे कोणकोणते मतदारसंघ आहेत हे ऑलरेडी ठरवलेले असतात बघा. तर उत्तर प्रदेशमध्ये एकूण 17 अनुसूचित जातींमधून सदस्य निवडून दिले जातात. महाराष्ट्रामध्ये असे 5 मतदारसंघ आहेत अनुसूचित जातींसाठीचे. बघा अनुसूचित जमातींसाठी वेगळं असतं, अनुसूचित जातींसाठी वेगळं असतं. तर अनुसूचित जातींसाठी अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर. कुठे कुठे? अमरावती, रामटेक, शिर्डी, सोलापूर आणि लातूर. आणि त्याचबरोबर एसटी साठी म्हणजे शेड्यूल्ड ट्राईबसाठी एकूण 47 जागा आहेत आरक्षित. कुठे? लोकसभेमध्ये आपण म्हणतो इथे. सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशमध्ये 6 आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 5 आहेत. कुठे कुठे? नंदुरबार, गडचिरोली म्हणजे चिमूर 4 आहेत. त्याच्यानंतर दिंडोरी आणि पालघर. तर ही सुद्धा लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला आयोग जे तुम्हाला प्रश्न विचारतं या अनुसूचित जाती आणि जमातींच्या जागांवर, जसं ऑलरेडी आयोगाने इथून प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे या गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला संसदेबद्दल, लोकसभा राज्यसभेची रचना कशी आहे त्याबद्दल सगळ्या तरतुदी नीट समजल्या असतील. आपण बघितलेलं आहे की संसदेचे जे 2 भाग आहेत त्याच्यामध्ये एक आहे राज्यसभा, एक आहे लोकसभा. कलम 80 मध्ये राज्यसभा आहे, कलम 81 मध्ये लोकसभेची तरतूद दिलेली आहे. आणि सध्या जर आपण बघितलं तर राज्यसभेमध्ये 245 सदस्य आहेत, लोकसभेमध्ये 545 सदस्य आहेत. त्यामध्ये राज्यसभेमध्ये 12 हे नामनिर्देशित सदस्य असतात जे राष्ट्रपतींकडून नियुक्त केले जातात. ओके. सो आपण ही सगळी रचना बघितली, कालावधी बघितला दोन्ही सभागृहांचा, सदस्य कसे निवडून दिले जातात ते सुद्धा बघितलं. ओके. आता आपण ना पुढच्या लेक्चरमध्ये कशाचा अभ्यास करणार आहोत? संसदेचाच. आणि संसदेमध्ये सदस्य कसे निवडून दिले जातात म्हणजे त्यांच्या पात्रतेच्या अटी, अपात्रतेच्या अटी, लोकप्रतिनिधी कायद्यांबद्दल संसदेच्या सदस्यांसंबंधी काय तरतुदी दिलेल्या आहेत ते बघणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्ही सभागृहाचे जे अध्यक्ष असतात किंवा सभापती त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि ते परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला जमलंच तर जे आता मी तुम्हाला पॉइंट सांगितले ते एकदा पाहिजे तर पुस्तकांमधून वाचून घ्या, कारण की मग शिकवताना तुम्हाला गोष्टी चांगल्या लक्षात येतील. ओके. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. जाता जाता फक्त एक प्रश्न छोटासा विचारते, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. सिंपलचा प्रश्न आहे, नीट लक्ष देऊन वाचलात तर नक्कीच याचं आन्सर येईल. आणि बघा ट्राय करा जास्तीत जास्त उत्तर देण्याचं, म्हणजे ऍटलीस्ट मला समजेल तरी की तुम्ही किती अभ्यास करताय आणि तुम्हाला किती लेक्चर समजतंय. तर यामध्ये प्रश्न काय आहे की भारताच्या संसदेबाबत अयोग्य विधान निवडायचंय. पहिला विधान दिलंय पंतप्रधान राज्यसभेतून नियुक्त करता येतो. आपण याचा अभ्यास आधीच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. लोकसभेवर 2 अँग्लो इंडियन पंतप्रधान नियुक्त करतात, तर हे आत्ताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तिसरं दिलंय लोकसभेत सध्या केंद्रशासित प्रदेशांचे 13 प्रतिनिधी आहेत. आणि चौथं विधान आहे वरीलपैकी एकही नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते मला कमेंटमध्ये द्या. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा.
विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत, जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.